मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। अनिल देशमुख ने देवेंद्र फडणवीस पर लगाए गए आरोपों के विषय में भाजपा के नेता सुधीर मुनगंटीवार ने कहा कि यदि वो जो कह रहे हैं वो सच है तो अभी उनकी नींद क्यों खुली है, अब तक उन्होंने कुछ क्यों नहीं किया। उन्होंने कहा कि यदि अगर ऐसा है तो अनिल देशमुख को कोर्ट या पुलिस के पास जाना चाहिए, केवल लोगों के सामने बोलने से कुछ नहीं होगा। उन्होंने अभी क्या कहा, आइए जानते हैं। असा आहे, पहिल्यांदा खरं तर मी स्वतः मागणी केली की एखाद्या नेत्याने असा गंभीर आरोप जर केला तर त्याच्या संदर्भात त्यांच्याकडून पुरावे घेतले पाहिजे। मागे एका नेत्याने आरोप केला की कसाबच्या गोळीने शहीद हेमंत करकरे यांचं ते शहीद झालेच नाही। आता तुमचं सरकार हे 26/11च्या हमल्यात होतं, तुमचं सरकार नोव्हेंबर 2012ला जेव्हा निकाल दिला तेव्हा तुमचं सरकार होतं आणि आता इतक्या वर्षांनी झोप कशी उघडते हो? ही कोणती झोप आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची? ही कोणती झोप आहे? मला असं वाटतं की श्री श्याम मानव यांच्याकडे काही पुरावे होते, त्यांनी द्यायचे ना। अशा पद्धतीसाठी आता खरं तर मी मागणी केली आहे, ती माझी मागणी देवेंद्रजी कधी पूर्ण करेल, एवढ्या गंभीर विषयावर खरं तर अशा नेत्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली पाहिजे आणि आवश्यक असेल तर अशांची नार्को टेस्ट केली पाहिजे। तुम्ही अनिल देशमुखांच्या नार्को टेस्टची मागणी करता असं? मी कोण्याही व्यक्तीच्या नार्को टेस्टची मागणी करत नाही। मी असणाऱ्या राजकारणामध्ये जो निम्न स्तर आहे, हा निम्न स्तर थांबवण्यासाठी आता कायद्यामध्ये आधुनिकतेच्या काळानुरूप काही बदल करण्याची आवश्यकता आहे। कोणी काय सांगताय दंगेच भडकतील, कोणते नेते आहे दंगे भडकतील? तुम्हाला माहिती आहे दंगे भडकतील तर मग हे पत्रकार परिषदेमध्ये सांगता की तुम्ही शपथ घेतली आमदार खासदार म्हणून की मी माझ्याकडे असणारी माहिती गुप्त ठेवणार नाही, राज्याच्या हिताची केंद्राच्या हिताची अहिताची माहिती ही गुप्त ठेवणार नाही। आपण शपथ घेतो ना, जाहीरपणे घेतो, होशो हवासमध्ये घेतो। आता होशो हवासमध्ये घेतलेली सुद्धा शपथ जर आठवत नसेल तर तुमच्याकडे असणारी माहिती तुम्ही लेखी स्वरूपात पाठवली पाहिजे। तुम्ही सांगितलं पाहिजे पोलीस विभागाला, गृह विभागाला, देशाच्या सर्वोच्च, आणि तेवढेही तुम्हाला विश्वास नसेल तर कोर्टात जाऊन माहिती दिली पाहिजे। नुसतं निवडणुका जिंकायच्या, खोटं बोलायचं, निवडणुका जिंकण्यासाठी इतक्या निम्न स्तरावर यायचं, हे राजकारण आज जरी चांगलं वाटत असेल तर हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही। हे महाराष्ट्राला अस्थिरतेकडे नेणारं राजकारण आहे। अशा राजकारणापासून जनतेला सावध राहावंच लागेल।